मिथुन राशीचा पती आणि सिंह राशीची पत्नी. मिथुन राशीच्या पतीला सिंह राशीची पत्नी ही तडजोड करून जमवलेली जोडी ठरते. सिंह राशीच्या मानी कणखर पत्नीशी मिथुन राशीच्या पतीला नमते घेऊन जुळवून घ्यावे लागते. मिथुन राशीच्या पतीचे सिंह राशीच्या पत्नीबरोबर वैचारिकदृष्ट्या जमते, पण प्रणय शृंगार, आनंद देणे घेणे, समाजशीलता, बंधुभाव या बाबतीत जमत नाही. सिंह राशीची पत्नी पूर्णपणे समरस होत नाही. तिला थोडे देखील अधिक उणे खपत नाही. स्वतःची तत्वे ती मिथुन राशीच्या पतीच्या माथ्यावर जबरदस्तीने लादते आणि ती तत्वे बरोबरच असून ती पाळली गेलीच पाहिजेत असे तिचे मत असते. तारुण्यात संसाराच्या गोडीत काहीतरी मिळवायचे आहे त्या वयात हे सर्व ठीक असते. तडजोड करून काही गोष्टी सांभाळल्या जातात, पण उतार वयात ही तडजोड स्वीकारार्ह होत नाही. म्हणून मिथुन राशीचा पती कितीही विनोदी समजूतदार असला तरी तो पुरुष असतो आणि त्याचा अहंभाव दुखावल्या गेल्याने तो सहकार्य करणे बंद करतो. मग भांडणे सुरू होतात आणि घरातली शांतता ढळते. म्हणून शक्यतो मिथुन राशीचा पती आणि सिंह राशीची पत्नी ही जोडी विवाहासाठी सुखदायी ठरत नाही. सिंह राशीच्या पत्नीने मी बरोबरच आणि बाकी सगळे चुकीचे अशा थाटात पतीचा पाणउतारा चारचौघात करू नये. सिंह राशीचा स्वामी आणि रवी आणि मिथुन राशीचा स्वामी बुध यांची मैत्री असली तरी या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांच्या मित्र म्हणून आदर्श उदाहरण ठरतील, पण पती पत्नीचे नाते तितके सुखावह होणार नाही. उतार वयाकडे म्हणजे 50 किंवा 60कडे हे जोडपे झुकू लागले की मिथुन पती चिडचिडा व कोरडेपणाने वागू लागतो. सतत पत्नीची मर्जी सांभाळणे, तिचा सतत मान राखणे त्याला जमत नाही. तो स्वतःचा वेगळा मार्ग व मित्र शोधतो व एकला चलोरेच्या धर्तीवर एकट्याने जगू लागतो. इकडे सिंह राशीची स्त्री आपला पती आपले ऐकत नाही, आदरपूर्वक वागत नाही, प्रत्येक वेळी गृहीत धरतो असे समजून स्वतःच्या कोशात गुरफटून जाते. मान सन्मानाच्या वल्गना करू लागते. लहान सहान गोष्टीही मनाला लावून घेऊन एकलतोंडी होते. म्हणून सिंह राशीची पत्नी आणि मिथुन राशीचा पती ही जोडी उतार वयानंतर त्रासदायक होते.